एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी। तर आज आपण बनवतोय क्रिस्पी पोटॅटो रिंग्स। आता एका पॅन मध्ये 1 कप पाणी, बारीक चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स, मिरी पावडर, बटर आणि चवीपुरतं मीठ। आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। उकळी आली की त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा। आता रवा चांगला शिजवून घ्यायचा आहे। अगदी आपण शिरा बनवतो त्याच पद्धतीने इथे रवा असा घट्ट शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। आता एका प्लेटमध्ये काढून रवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। त्यामध्ये एक उकडलेला बटाटा किसून घालायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचे आणि आता हा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। पण लक्षात असू द्या पाण्याचा एकही थेंब आपल्याला याच्यामध्ये वापरायचा नाही आहे। त्या मिश्रणात इथे छान असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता गोळा तयार झाला की एकसारखे 2 गोळे तयार करायचे। आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पोळपाटाला सुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची। आता पोळी आपल्याला जास्त जाड पण नाही पातळ पण नाही, मध्यम साईजची इथे पोळी लाटून घ्यायची। आता मी इथे 2 झाकणं घेतले, एक मोठं आणि एक छोटं। अशा पद्धतीने ते आपल्याला असं कट करून घ्यायचे म्हणजे याच्या रिंग तयार होतील। तर अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता। आता इथे रिंग्स तयार झालं की दुसरीकडे आता तेल तापायला ठेवले। आता मुलांच्या टिफिनसाठी रोज नवीन काय करायचं हा प्रश्न आयांना पडतो। तर या रिंग्स तुम्ही आधीच बनवून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि आयत्या वेळेस मुलांना तळून देऊ शकता। आता छान सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचे। आता संध्याकाळच्या चहासाठी फक्त 5 मिनिटात एकदम कुरकुरीत आणि ढासू क्रिस्पी पोटॅटो रिंग्स एवढा मस्त नाश्ता तयार होतो, तोही अगदी मोजक्या साहित्यात। तर मॅगी आणि चिप्सला म्हणा बाय बाय, कारण ही रेसिपी सर्वांचीच फेवरेट होणार आहे। खरंच एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, बाय बाय।